कोल्हापूरमधल्या शिरोली पुलाची इथल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणाला एक वेगळं वळण लागलंय। बजरंग दलाचे विभागीय समन्वयक निलेश शिंदे यांना अज्ञातांकडून पिस्तूल दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे। ही घटना बुधवारी संध्याकाळी 7:30च्या सुमारास पुणे बंगळुरू महामार्गालगत सेवा मार्गावर घडली। याबाबत निलेश शिंदे यांनी शिरोली पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे। दुचाकीवरून दोन अज्ञात तरुण तोंडाला काळे मास्क लावून आले। त्यांनी आडवी गाडी मारून निलेश यांना थांबवलं। या प्रकरणात तू पुढे करू नकोस, तुला महागात पडेल असं म्हणून त्यांच्यावर पिस्तूल रोखत जीवे मारण्याची धमकी दिली आणि ते पसार झाले। निलेश यांनी शिरोली पोलिसांना फोन करून हा सगळा घडलेला प्रकार सांगितला। त्यानंतर काही काळातच या घटनेमुळे पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते एकत्र आले। पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात 2 तास गोंधळ देखील उडाला होता। मी कोल्हापूरला गेलतो। येताना मला दाबली क्रॉस केली। तिथून पुढे येताना माया मागून दोघं जण आले व त्यांनी मला रिव्हॉल्वर दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली। ओळखीच होती तुझ्या ती कधी बघितलीस? गाडी नंबर काय बघितलाय? नाही, मला आठवत नाही। तुला काय मारहाण केली? नाही, मारहाण नाही, फक्त धमकी दिली जीवे मारण्याची। काय धमकी दिली? पुढं असते, दाखवतो, तुला सोडत नाही, तुला आम्ही पण सांगतो तुला